आज आपण स्वीट कॉर्न चाट बनवणार आहोत। इथे हे मक्याचे कणीस आहे। आता इथे मी हे सोलून घेतलेले आहेत मक्याचे कणीस, अगदी ताजे आणि कोवळे आहेत। आता इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण हे स्वीट कॉर्न घालून घेणार आहोत। या पद्धतीने मी हे सर्व घालून घेते। गॅस बारीक करायचा आहे। त्यामध्ये आपण एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे ते घालून घेऊया आणि एक साधारणतः 5 मिनिट आपण हे उकळी येऊ देऊयात। अगदी मऊ लुसलुशीत आहेत, ताजे आहेत, त्यामुळे फार वेळ लागणार नाही। आता आपले कॉर्न छान असे शिजून झालेले आहेत। मी गॅस बंद करते आणि आता आपण हे एका चाळणीवरती काढून घेऊयात, म्हणजे यातील पाणी पूर्णपणे निथळले जाईल। इथे आपले कॉर्न वाफवून झालेले आहेत। आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, टॅमॅटो आहे एक बारीक चिरून घेतलेला, कोथिंबीर आहे, लिंबू आहे, अगदी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, हा चाट मसाला घेतलेला आहे आणि ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे। अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे, कारण आपण मीठ यामध्ये देखील घातलं होतं आणि चाट मसाल्यामध्ये देखील मीठ आहे। चला तर मग आता आपण सर्वात अगोदर कांदा घालून घ्यायचा आहे, टॅमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट अगदी थोडंसं घातलेलं आहे, चाट मसाला, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकताय, जिरे पावडर, मीठ आहे थोडं, मीठ चवीनुसार घालून घ्या आणि आता यावरती अर्ध लिंबू आहे ते आपण असं पिळून घेऊया। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। चटपटीत असं मुलांना कधी खावंसं वाटलं तर पटकन हे बनवून लगेच तयार होतं। पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मका बाजारात विकायला येत असते, त्यावेळेस आपण असे मक्याचे वेगवेगळे प्रकार ट्राय करू शकतो। चला तर मग तयार आहे आपली स्वीट कॉर्नची मस्त अशी रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजून नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।